मॉर्निंग मित्रांनो, काय बोलता, कसे आहात सगळे. मी जस्ट निघालो आहे आता. वेलकम टू माय ब्लॉग. सो जस्ट निघालो आहे आता. बघूया बस कितीची वाटते. पप्पा तर लवकर निघाले तर चान्सेस कमी आहेत. मित्राच्या बाईक पण भेटण्याचे चान्सेस कमी आहेत. बघतो, चेक करतो आता किंवा ह्याच्यानेच जाईन, बसनेच जाईन. जास्ती वेळ तर लागणार नाही बसला या, कारण की लागोपाठ सकाळच्या असतात बसेस कंटिन्यू आल्या. नवजीवन आता ब्राईट एंजल स्कूल झाली आहे. मला दिसू शकते. उलटं दिसेल. येस. मग आता तेच बसेस किती वेळ लागणार, किती वेळ येणार माहीत नाही. बघूया आता. लागोपाठ मागोमाग तरी असतातच, पण तरी चेक करूया. स्कूटी घ्यायची कधीपासून झालेला आहे प्लॅन. स्कूटी घ्यायची आणि तो अशी ऑपॉर्च्युनिटीच येत नाही की स्कूटी घ्यायला जाऊया, नवीन स्कूटी घेऊया किंवा सेकंड हँड तरी स्कूटी घेऊया. असं जे अजून ऑपॉर्च्युनिटी आली नाही. तर कधीपर्यंत येते काय माहीत नाही. बघूया. तुमच्याशी मी नंतर बोलतो डायरेक्ट भांडूप स्टेशनला. चलो, बाय. ईश्वरनगरला आहे. मित्राने मला आपल्या मॅग्नेट मॉलशी ते सोडला आहे. तर ईश्वरनगरवरनं बॅक साईडने म्हणजे टुवर्ड्स CSTच्या साईडने वरती चढेल, म्हणजे ट्रेन पकडेल. तो बेटर पडेल, कारण की कसं तो ओला मी जातो मुंबईला, तर मी तुला त्या ह्याच्यापर्यंत सोडतो. नाही तर तो जातो ट्रेनने. पण मोस्ट ऑफ तो आज बोलला मी बाईक घेऊन जातो तर तिकडे जाणार आहे, मी तुला ह्याच्यापर्यंत सोडणार. नाही तो बोला चालेल, नाही चल तेवढं तर तेवढं. मग आता चालत इथपर्यंत पोचलो. आता काय इथून 2 मिनटावर वॉकिंग आहे. हे बघा मला दाखव. ईश्वरनगर आहे. हे लाईट बिल भरायचं हे आहे. या साईडला ह्याचं राजबुक डेपो आहे. इकडे अर्धा पब्लिक तरी लिटरली इथूनच येतो, कारण की जो कोकणनगर आणि ह्या साईडला थांबतो म्हणजे राहतो तो ऑटोने ह्या साईडनेच येतो. मग तो त्या साईडने फिरून येत नाही. तर मग त्यांना हे बेटर पडतं. आता हा एवढा वॉकिंग आहे. तिथे ब्ल्यू कलरचं तुम्हाला हे दिसत असेल पत्रा, त्यातून टर्न घेऊन परत ह्याच्या इथे पोचायचं आहे. 2 मिनटावर आहे रस्ता. आणि ही जरी गल्ली लेफ्ट मारलात, ही नाही पुढचा लेफ्ट आहे. त्या लेफ्टनी हे केला तर डायरेक्ट त्या साईडनी स्टेशनच्या म्हणजे आपल्या काय ते आपलं कोणतं स्कूल ते हां IDBSच्या इथून बाहेर पडणार असा रूट आहे हा. इथून लेफ्ट मारलात तर पुढे गेल्यावर एक लेफ्ट आहे. लेफ्ट मारल्यावरती तो तुम्ही डायरेक्ट आतमध्ये म्हणजे एक गल्लीचा शॉर्टकट आहे. तो तिथून डायरेक्ट आपण ह्याच्या इथे पोचतो. IDBSच्या बाजूच्या गल्लीनी बाहेर पडतो. तो डायरेक्ट स्टेशनला पोचतो. आणि हा डायरेक्ट इथून स्टेशन, हा पण स्टेशनच आहे, आणि हा बॅक साईडला आणि तो फ्रंट साईडला म्हणजे टुवर्ड्स ठाणा आणि हे या साईडला टुवर्ड्स CST. मी आज टुवर्ड्स CSTच्या इथून ट्रेन पकडणार आहे. ट्रेन पकडूया. मी नंतर बोलतो तुमच्याशी. बाय. ठाणा स्टेशनला पोचलो आहे. आज जरा गर्दी खूप दिसते. सॅटर्डे आहे. मोस्ट ऑफ तरी कमी असली पाहिजे, पण आज गर्दी जरा जास्तीच काहीतरी आहे. इथे 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे. मला दाखवतो तुम्हाला. प्लॅटफॉर्म आहे इथे 1 नंबरवरती ट्रेन, ठाण्यावाली ट्रेन येते. मी आता इथे शिड्या चढतो आहे. तर 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूनेच एक्झॅक्ट हे आहे, स्टेअर्स आहेत. स्टेअर्सनी त्या साईडला जाऊया. आणखी मी चढलो होतो मागे, तर 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या जवळ होतो एक्झॅक्ट. आज सॅटर्डे असून सुद्धा गर्दी जाम आहे. काहीतरीच गर्दी आहे. कामाला लवकर, पण ह्या टायमिंगला तर गर्दी कमी असते. पण मोस्ट ऑफ आज माहीत नाही, अर्ध्या पब्लिक आहे इथे. खूप गर्दी बघू शकता. रपर खूप सारी माणसं जातात आजूबाजूने. इथे पण गर्दी आहे. अर्धा पब्लिक फास्ट ट्रेनसाठी पोहतोय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दिस लोकल विल हॉल्ट ॲट भांडूप घाटकोपर.
कुर्ला दादर भायखला स्टेशन 9:03 लोकल फास्ट ट्रेनसाठी पळतोय. अर्धा पब्लिक इकडे आता नेरूळ पनवेलच्या साईडनी पळतोय. म्हणजे आज गेल्या सॅटर्डेला तर एवढी गर्दी नव्हती, पण ह्या सॅटर्डेला काहीतरीच जास्ती गर्दी आहे. आपण आपल्या प्लॅटफॉर्मला जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 आपल्याला चढायला पण भेटतं आरामात, उतरायला पण भेटतं आरामात. ट्रेन तर लागली आहे, माहीत नाही भेटते की नाही चढायला. किंवा इथे ट्रेन दिसेल तुम्हाला, ही ट्रेन लागलेली आहे 10 नंबर प्लॅटफॉर्मला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुढे जाऊया. भेटलेच तर नाही तर सोडून देऊया, दुसरी ट्रेन पकडूया, तो बेटर पडेल. पहिल्याच पॅक झालेली आहे पनवेलची ट्रेन. भेटली तर चांगलंच आहे, नाही भेटली ती जाऊ दे, काही इश्यू नाही. शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों की तेज लोकल पुणे की समय में प्लेटफॉर्म क्रमांक 6 पर आ रही है. ये लोकल नंतर बोलतो तुमच्याशी. आता मी ऐरोली स्टेशनच्या बाहेर पडलो जस्ट. मित्राचा फोन आलेला, मित्र बोलला मला भेट, कारण की त्याची गाडी काहीतरी बंद आहे, गॅरेजमध्ये आहे. तो बोलला मी पण ट्रेननीच येतो आहे, तर जरा ऐरोली स्टेशनच्या बाहेर थांब, येतो मी तोपर्यंत. तो आता ठाण्याला आहे, ठाण्यावरनं आता तो ट्रेन पकडायला आणि ऐरोलीला पोहोचेल. तोपर्यंत आपण जरा इथे वडापावला इथे टाईमपास करूया. येपर्यंत तो बघूया काय सीन, कसं जायचं, बसनी जायचं की ऑटोनी जायचं. मोस्ट ऑफ त्याला बोलेन चल बसनीच जाऊया, लाईन कमी असते, आरामात जाता येतं, बसून जाता येतं, फुल ऑन शॉर्टेड. काय करायचं एवढं लवकर जाऊन, मोठा तीर्थ मारणार नाही आपण तरी. तर बघूया, जरा टाईमपास करायला लागेल येईपर्यंत. चला नेट पण नाही आहे, लोचा तू आहे, नेट चालत नाही सध्या. तर बघूया. हा ऐरोली स्टेशन आहे, हा ह्या साईडचं हे तिकीट घर होतं आणि ते आता काय चालू नाही. तर मोस्ट ऑफ अर्धा पब्लिक मोबाईलवरनं किंवा तिथे मशीन आहे ती बघा, त्या मशीनवरतीच काढून जातो. नाहीतर ते आपलं त्या साईडला ईस्ट साईडला एक आहे, तिकडे म्हणजे एक तिकीट घर आहे, तिकडे तिकीट काढतात आणि जातात. अर्धा पब्लिक इथून येणारा तो मशीनवरती किंवा मोबाईलवरतीच डायरेक्ट काढतो. हां, केस कापायला हवे, जास्तीच मोठे झाले आहेत, जरा विचित्र पण दिसायला लागलो आहे, आगा वेगळा कसा तरीच. जरा चेंज करायला हवा लुक. बघूया. उतर खूप मला वेळेचे थांबतो, तू येईपर्यंत तुमच्याशी नंतर बोलतो. बाय. मी जस्ट पोचलो आहे. काल माझ्या भावाचा बड्डे होता, बघितलाच असेल माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही. ह्याला जसं की आम्ही फिरत होतो मध्ये मुलुंडला सोडला होता बायामध्ये. बरोबर. कालच बड्डे झाला. काल किती मजा मजा केली की नाही? भरपूर मजा केला ना भाई. काय मग यायला बसलेला की का? अरे बस काय एक नंबर मजा आहे भाईने. मग घ्यायची ना अजून 2 दिवस सुट्टी, मजा केली असती. ते गरीब लोक आहे ना, रडतात बघतो. बरोबर आहे, काय करू नाही शकणार. भावाची स्कूटी जरा रिपेअरला टाकला नाही त्याने, म्हणजे बंद झालेली लिटरली. तर 2 दिवस तो भाई ट्रेननी येतोय. ह्या इथून जाताना पण ट्रेननी गेला, कारण की कामावरतीच बंद झाली पूर्ण त्याची स्कूटी, चालूच नाही होत होती. आता गॅरेजवाल्याला फोन करतोय, मी करतो तुम्हाला नंतर डायरेक्ट वरती जाऊन. तर मी पोचलो आहे, लॉकर रूमचे येते आहे, मी तुमच्याशी नंतर बोलेन. मोस्ट ऑफ सुटल्याच्या नंतरच बोलेन, कारण ब्रेकमध्ये टाईम नसेल. तर मी सुटल्यावर तुमच्याशी बोलेन. बाय बाय. Happy birthday to you. Happy birthday dear Rahul. Happy birthday to you. अरे रुक जाओ. निकालो है
ह्याच्या ऑफिसच्या बाहेर आहे. तर बघतो ऑटो भेटते काय. ही बस तर पूर्ण भरून पॅक झाली आणि लास्टची बस होती, तर तो काय चान्स भेटला नाही. जरा लेटच निघालो मी. मोस्ट ऑफ तिथे टाईम गेला. जरा ते फॉलोअर्स जरा ते क्लिअर करायचे होते, तर मग ते क्लिअर केले आणि जस्ट निघालो आहे मी. बघूया किती वेळ लागेल याच्यावरनं जायला. चान्सेस माहीत नाही. बघूया आता ऑटो भेटते की नाही. मोस्ट ऑफ तरी कमी चान्सेस आहे. उद्या तशी सुट्टी आहे, जरा उद्या झोपायला भेटेल. पण चान्सेस पण कमी आहेत. बाबूवर पण खेळायचं असतं, सो टाईमपास करता येईल. दुपारी झोपूया. बाबू तर सकाळी पण 6 वाजता 6:30 वाजता 7 वाजता लय जाम लवकर उठत असते. तर बघूया. मी तुमच्याशी डायरेक्ट ऐरोली स्टेशनमध्ये बोलतो. बाय बाय. हे जस्ट वाटतं थोडा वेळ आधी ट्रेन गेली 7:40ची. आता 7:45ची लागली आहे. तर आता बघूया कधीपर्यंत येते. 7:45ची ट्रेन अजून नाही आलेली आहे आणि वाजलेत 7:54. तर सो आता माहीत नाही. ट्रेन आली आहे तर मध्येच चढूया, ते बेटर पडेल. आणि मोस्ट ऑफ खाली पण असते ट्रेन, कारण की आज सॅटर्डे आहे, तसं लिटरली खाली असू शकते गाडी. मग आरामात चढता पण येईल, बसायला पण चान्सेस असतील. चेक करूया ते भेटतं की नाही माहीत नाही. बघूया. आणि आतमध्ये चढतो मी. तुमच्याशी नंतर बोलतो. डायरेक्ट ठाण्याला किंवा डायरेक्ट भांडुपला मोस्ट ऑफ. मी आता जस्ट उतरून लगेच ट्रेन पकडली. मला ट्रेन भेटली CSTला जाणारी. त्या आता गर्दी फुल कमी आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रेन खाली आहे. प्रॉपर बसायचं पण हे आहे, पण माझी इच्छा नाही, कारण की आता येताना ट्रेनमधून बसूनच आलो मी. सो आज बसायची इच्छा नाही. तर मग जरा इथे उभे आहे, पंख्याखाली येते, हवा पण लागते आरामात एकदम. आता 2-3 मिनटात मी पोहोचेन भांडूपमध्ये. तेव्हा डायरेक्ट तिकडे बोलतो. बाय बाय. मी आता गणेश मंदिराच्या इथे आहे. एक काका बोलले चल तुला वरपर्यंत सोडतो, तलावाच्या इथपर्यंत त्यांनी सोडला नाही. तर मी आता गणेश मंदिर सर्वोदय चढलो आणि गणेश मंदिराच्या इथे आहे. आता जस्ट पोचलो आहे. इथे साईभजनचं हे आहे. साईभजनची ते म्हणजे साईभजन क्रीडा मंडळ, जिची पालखी जाते दर डिसेंबर 23rd. तो साईभजन ते. आणि या साईडला गणाधिपती. मला दाखवतो थांबा. गणेश मंदिर, गणपती बाप्पा बसलाय. आज जास्ती काय लेट नाही झालं आहे. त्या काकानी सोडलं म्हणून तरी मोस्ट ऑफ जरा लवकर तरी पोचलो. नाही तर होतो मी स्टेशनला 9:30पर्यंत. मग बस काही येत नव्हती आणि प्लस ऑटो पण काय भेटत नव्हती. मग तिथेच टाईम झाला असता. आता पोचतो. म्हणजे आता 2 मिनटात ह्याच्या इथे पोचेन, नवजीवनच्या बसस्टॉपच्या इथे. दर गुरुवारी मस्त आपल्या मठात जातो, बरं वाटतं. स्टॉपच्या समोरच मठ आहे. हा गरम पुष्कळ होतं, पुष्कळ गरम होते. म्हणजे अशी गरमी वाढली जशी काय मध्येच मी एकदा वेदर चेक केला होता. आजच दुपारी वाटतं मोस्ट ऑफ मी चेक केला होता. त्याच्यावरती 35 डिग्री सेल्सिअस दाखवत होतं. म्हणजे लिटरली असं वाटत होतं की भाई भट्टी में आके खडा केलं आहे पूरा एकदम डेंजर. आणि फक्त मी घाम पुसतोय, फक्त घाम. हा बघा मठ. बरं वाटतं बसायला. पहिला आम्ही ह्याच्या इथे जास्ती जायचो, साहिलच्या मठात. जो मोठा मठ आहे भांडूपमध्ये, त्या मठात जायचो. मग नंतर आता इथे जसं चालू झालं आहे तर अर्धाच्या अर्धा पब्लिक तरी, म्हणजे खूप मोस्ट ऑफ तरी जास्ती इकडे असतात, इकडे पाया पडतात. आणि तिकडे कधी कधी खूप मोठी लाईन असते म्हणून.
मी आता नवजींच्या इथे जस्ट बस स्टॉपच्या पुढे आलो आहे. आता पोचीन मी घराच्या इथे एरियात 2 मिनटात पोचेन. मी तुमच्याशी नंतर बोलतो. जरा घाम बसतो मस्त. जाम हे बघा दिसतंय तुम्हाला लिटरली खूपच काहीतरी झालं आहे. काहीतरी जास्तीच गरम आणि वरनं मी एवढा जाड ह्याचं टी शर्ट घातलं आहे ना, त्याच्यामुळे खूप जास्तीच काहीतरी. सो आता तेच बघूया काय करता येईल. घरी जाऊन जरा हात बाय फ्रेश होतो मस्त आणि एसीत बसतो फुलान भारी. ओ पातले काय बोलतो भाऊ माझा उभा होता मग काय फुल एकदम. काहीतरीच गरम होतं यार, काहीतरीच गरम होतं. तुमच्याशी नंतर बोलतो मी. बाय डायरेक्ट घराची इथे दाखवतो. चला माझ्या घराच्या इथे बघूया माझी बाबू काय करते. हे बघ पेलडी ही काय करते अब